पोलीस बंदोबस्तात किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात। मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपविभागीय अधिकारी पन्हाळा, सहाय्यक वन संरक्षक वनीकरण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास आज 8 वाजल्यापासून सुरुवात झाली। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। शासनाने गड किल्ल्यावरील अतिक्रमणे दिनांक 31/5/2025 रोजी पर्यंत काढण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार किल्ले विशाळगडावरील उच्च न्यायालय मुंबई येथे स्थगिती नसलेल्या अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे काढण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार दिनांक 30 मे 2025 रोजी तहसील कार्यालय आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना विशाळगड येथे जाऊन त्यांची अतिक्रमणे दिनांक 31 मे 2025 रोजी काढण्यात येणार असल्यानं त्यांचं घरगुती साहित्य एका ठिकाणी हलवण्याबाबत पूर्वकल्पना दिलेली होती। अतिक्रमण धारकांनी दिनांक 30/5/2025 रोजी सायंकाळी आपले साहित्य सदर अतिक्रमित ठिकाणामधून हलवण्यास सुरुवात केली होती। त्यानुसार आज 11 अतिक्रमण धारकांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणे काढून घेतल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण कोल्हापूरचे के.एस. पाटील यांनी प्रेस नोटद्वारे दिली। महाराष्ट्र शासनाचे जे आदेश आहेत की गड किल्ल्यावरील अतिक्रमण 31 मे 2025 पूर्वी काढून टाकावे, त्यानुसार विशाळगडावर जे मान्य उच्च न्यायालयात अतिक्रमणधारक गेलेले आहेत आणि ज्यांना स्थगिती नाही अशी अतिक्रमणं काढण्याची कारवाई आज वन विभागामार्फत करण्यात आली। त्यावेळेस पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त होता। आज अतिक्रमण काढण्याच्या कारवाईमध्ये एकूण 11 अतिक्रमणधारकांनी आम्हाला स्वतः मदत केली आणि ती पूर्ण काढून घेतली। त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांनी बाकी साहित्य शिफ्ट करायला किंवा बाकी पाडण्यासाठी मदत केली। कुठलाही अनुचित प्रकार न होता ही कारवाई पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर पूर्वी जी अतिक्रमणाची मोहीम घेतली होती त्यावेळेस काही इमारती निष्कासित केलेल्या होत्या, पण त्या धोकादायक स्थितीत होत्या, त्या पण काढून टाकलेल्या आहेत आणि अशा रीतीनं आज अतिक्रमण विरोधी मोहीम जी आहे विशाळगडावरची ती ज्याच्यामध्ये स्थगिती नाही अशी सर्व पूर्ण झालेली आहे। यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील, पोलीस उपाधीक्षक अप्पासो पवार, तहसीलदार गणेश लव्हे, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, सहाय्यक संचालक राज्य पुरातत्व विभाग विलास वटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे 40 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 80 मजूर आणि महसूल विभागाचे 25 कर्मचारी, 100 पोलीस कर्मचारी उपस्थित होते। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।